नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक वरद विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। रामचंद्र भगवान की जय। भक्त हनुमान की जय। राम कृष्ण हरि Bye.
Thank you.
धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाडीशी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियले, दृष्ट निर्धाडिले किती एक, धन्य कृपा सिंधू म्हणतील तुझ, धन्य कृपा सिंधू म्हणतील तुझ, आपुला तू बोल साच करी, अंबरीशी साठी जन्म सोशियले, दृष्ट निर्धाडिले किती एक, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणी दया सिंधू, अंबरीशी साठी जन्म सोशियले, दृष्ट निर्धाडिले किती एक, पांडुरंगा करू भगवान परमात्म्याचं प्रागट्याचं हे काय तर कीर्तन आहे, रामनवमी आज साऱ्या विश्वामध्ये काय तर आनंदाने साजरी केली जाते. म्हणून आपलं भाग्य आहे की आपण या भारत देशामध्ये काय जन्माला आलो, की ज्या ठिकाणी भगवान परमात्मा काय अवताराला आले, संत ऋषी मुनी या देशामध्ये काय अवताराला आले, त्या देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात. म्हणून आपण काय आहे भाग्यवान आहात. पवित्र ते गुण पावन तो पवित्र ते गुण पावन तो देश जेथे हरीचे दास. आपला देश पवित्र आहे महाराज, किती पवित्र आहे. नाथ महाराज वर्णन करतात, भरतखंड येणार देह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो, आपण काय आहात तर भाग्यवान आहात. ऋषी मुनी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावत पवित्र आणि पुनीत झालेली ही काय आपली भूमी. आणि या मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्य दिनानिमित्तानं आजचं हे नैमित्तिक कीर्तन. शास्त्रामध्ये काही पर्वकाळ सांगितले. कोणकोणते पर्वकाळ आहे? पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. काही पर्वकाळ सांगितले. कोणते पर्वकाळ? पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, राम नवमी,
वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र हे 5 काय पर्वकाळ आहे. अजून बरेच काय पर्वकाळ आहे. म्हणून वैष्णव शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केली. वैष्णव कोणाला म्हणायचं हो? 20 अधिक 9 किती होता? वैष्णव 20 अधिक 9 29 व्रत जो आपल्या जीवनामध्ये धारण करतो त्याला म्हणतात वैष्णव. मग 29 व्रत कोणते? जे मी 5 तुम्हाला आधी सांगितले. कोणते? नृसिंह जयंती, वामन जयंती, जन्माष्टमी, महाशिवरात्र आणि रामनवमी हे व्रत. आणि 12 महिन्याच्या 24 एकादशा, 24 आणि 5 किती झाले? 29. बरं, हे व्रत कसे करायचे? मग काही लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे. रामनवमी कशी करायची? वामन जयंती कशी करायची? कृष्ण जन्माष्टमी कशी करायची? लोकांमध्ये संभ्रम आहे. लोक काय करतात? दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी आपल्या भाषेत रद्दा मोडतात. संध्याकाळी भोजन करायचं नाही. हा आपला काय गैरसमज आहे. रामनवमीच्या दिवशी, वामन जयंती, जन्माष्टमी, महाशिवरात्र या दिवशी, या पर्व काळावरती एकादशी सारखा काय करायचा? उपवास करायचा. संध्याकाळी भोजन करायचं नाही. हात जोडून विनंती आहे विठाला. लोक एवढ्या पुढचे गणेश महाराज, काही लोक म्हणतात महाराज मी लंगडी एकादशी करतो. वा रे वा, लंगडी एकादशी कशी काय? लंगडी दिवसभर फराळ करायचं, संध्याकाळी भाकर काय? याला उपवास म्हणत नाही. विठाला म्हणून जो 29 उपवास करतो त्याला म्हणता वैष्णव. म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र, भगवान परमात्म्याची लीला काय अगाध आहे. आणि आज हा सुंदर पर्वकाळ या ठिकाणी भगवान परमात्म्याचा राम जन्मोत्सव आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. मग जगामध्ये 3 वर्ग आहे. पहिला वर्ग आहे जो जगतो, दुसरा वर्ग आहे जो जागवतो आणि तिसरा वर्ग आहे जो जगवतो. पहिला वर्ग जगतो. तुम्ही आम्ही या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपलं काय कार्य आहे? बऱ्याच लोकांना आपलं कार्य माहित नाही. विसरले दया थोडं झाली हानी. विसरले आपला मार्ग लोक विसरले. आपल्याला साध्य काय करायचं, आपल्याला प्राप्ती कशी करायची लोक विसरले. आणि लोक ज्ञानामध्ये काय गाढ झोपलेले. म्हणून लोकांना आपलं कर्तव्य काय लक्षात नाही. आणि लोक फक्त सध्या काय लोकांचं हे प्रमाण फार पाठ आहे. ठेवले आनंद काही करायचं झालं की लगेच ते सांगता महाराज करायचं काम नाही, ठेवले आनंद. हा आळस आहे. संतांनी आळस सांगितला नाही. संतांनी सांगितलं की कर्म करा. परंतु लोक संतांची आळ लपतात आणि म्हणता महाराज ठेवले आनंद तैसेची राहावे, आम्हाला काहीच करण्याची गरज नाही. म्हणून पहिला वर्ग जो फक्त काय जगतो. जसं भगवंत ठेवील तसं काय करायचं, राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, जन्माला आला हेला. बस काही लोकांचं जीवन या व्याख्यातलंय. काहीच करत नाही. सकाळी उठले, दिनरजनी हाची धंदा कोणता? ते पोवाडे नाही. काय खावं, कुठे राहावं, बघ याच्या पलीकडे त्यांचा विचार नाही. पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक. बस काहीच टेन्शन नाही. पहिला वर्ग फक्त काय खायचं आणि जगायचं. पहिला वर्ग तो जगतो. दुसरा वर्ग जागवतो. साधू संतांनी तुम्हाला आम्हाला जागवलं की बाबांनो उठा या ध्यानामध्ये देवा रे.
साधू संतांनी आम्हाला अज्ञानातून काय जाग केलं की उठा. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तुम्हाला झोपलेले दिसतो का? जर आम्ही झोपलेले असतो तर या ठिकाणी कीर्तनाला आलो असतो का? मग खरं सांगा तुम्ही जागी, आपण जागी का झोपलेलो? आपण जागी असतो तर संतांना म्हणावं लागलं नसतं की उठा जागे वारे. तर याचा अर्थ असा आहे, लौकिक दृष्ट्या तुम्ही आम्ही जरी जागी दिसत असला तरी परमार्थिक दृष्ट्या तुम्ही आम्ही काय आहे, झोपलेले आहात महाराज. गाढ झोप लागली आपल्याला या संसारामध्ये. म्हणून बोल अबोलणे बोले जागे बाहेर आत निघाले. बाहेर जागी आपण. संसार कसा करावा प्रत्येकाला माहितीये, मात्र परमार्थ कसा करावा हे लोकांना सांगावं लागतं. या बोटाने बुक्का लावा, सांगावं लागतं पूजा कशी करावी. म्हणजे आपण परमार्थामध्ये काय झोपले आहात विठाला.